परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावं यासाठी सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। मात्र ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही किंवा बऱ्याचदा वेळेवर न झालेल्या लिस्ट न निघाल्यामुळे विद्यार्थी मिळत नाही अशी अवस्था सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सारथीच्या माध्यमातून असो की ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून असो, काय नेमका हा प्रश्न आहे जाणून घेऊ। आपल्यासोबत स्टुडंट राईट्स फाउंडेशन असोसिएशनचे जे आहे उमेश कोरामजी आहे, काय नेमका हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा खरं? हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सारथीच्या माध्यमातून 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, परदेशी शिष्यवृत्ती असं डिसाईड झालेलं होतं। परंतु झालं काय की त्यांनी अर्जच खूप उशिरा सुरू केलेत आणि अर्ज सुरू केल्यानंतर आता जी यादी लागलेली आहे मराठा कुणबी समाजासाठी, ते यादीमध्ये फक्त 21 लोकांचे नाव आहेत। म्हणजे त्यांना विद्यार्थीच मिळालेले नाहीत, फक्त 87 फॉर्म आलेले तशी आमची माहिती आहे। आणि एकीकडे ओबीसी जो विभाग आहे, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, या विभागामध्ये 177 फॉर्म्स आले, अर्ज आलेत आणि त्यामध्ये 75 करू माननीय मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं होतं की जे सारथीला, ते महाज्योतीला किंवा ओबीसी बहुजन कल्याण विभागाला, तर ती आमची मागणी होती की 75 विद्यार्थी ओबीसीला मिळाले पाहिजेत। परंतु जेव्हा यादी आली 30 ऑगस्टला, ती यादीमध्ये फक्त 50 विद्यार्थ्यांचे नाव होते आणि आमचे विद्यार्थीसुद्धा 177 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। आमची स्क्रुटिनी झालेली आहे। एकीकडे आपण बघतोय की तिकडे 75 विद्यार्थी मराठा कुणबी समाजासाठी पाहिजे आहेत, परंतु 21च विद्यार्थी आहेत आणि एकीकडे आम्हाला 75 विद्यार्थी पाहिजेत, फक्त 50 विद्यार्थी आमचे पाठवलेले आहेत। आणि दुसरा भाग असा आहे की जे 50 विद्यार्थी बाहेर पाठवलेले आहेत, यूएसला आहे, यूकेला असेल किंवा बाहेर कुठल्याही देशामध्ये, त्या विद्यार्थ्यांची व्यथा वेगळीच आहे। ते विद्यार्थी सरकारला पत्र लिहित आहेत, ते विद्यार्थी आमच्यापर्यंत पत्र किंवा मोबाईलच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून बोलत आहेत की ते व्यथेत आहेत। त्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही जसं तिकडे जाणार यूएस यूकेला, तर आम्ही लगेच पैसे पाठवू, विजाचे पैसे असतील, इन्शुरन्सचे पैसे असतील किंवा रेंटचे पैसे असणार, कॉलेजचे पैसे असणार, तर ती जी रक्कम आहे, ती निधी आहे, ती अजूनही त्यांनी पाठवलेलं नाही आहे। आणि विद्यार्थी इतके अडचणीत आहेत की त्यांच्याकडे असलेले, त्यांनी जे उधारीवर पैसे घेतलेले आहेत, बाहेरून दुसरे उष्ण उधार घेतलेले आहेत, ते पैसेसुद्धा संपायला लागलेले आहेत। म्हणून सरकारने लवकरात लवकर हा निधी पाठवायला पाहिजे, परंतु हे प्रत्येक वर्षी होत आहे। म्हणजे मागच्या 2 वर्षाचा अनुभव आम्ही पाहिला, मागच्या वर्षीचा अनुभव असंच होता की विद्यार्थी बाहेर देशात जातात आणि त्या विद्यार्थ्यांना वेळेवर निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी खचून जात आहेत। कारण 2-2 महिने जर उशिरा आपण करत असू आणि लंडनसारखं शहर असेल, न्यूयॉर्कसारखं शहर असेल, अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांनी करावं काय? कारण 2.5 लाख 2-2 लाख रुपये इन्शुरन्ससाठी पैसे लागतात। तर सरकारने अशी योजना केली पाहिजे की वेळेत त्या तिकडचं कॅलेंडर पाहून, अब्रॉडला जे काही विद्यार्थी शिकतात त्यांचं कॅलेंडर चेक करायला पाहिजे आणि त्या कॅलेंडरनुसार अर्ज काढण्याची जी काही तारीख असेल ती निश्चित करायला पाहिजे आणि वेळेत यादी लावायला पाहिजे आणि वेळेत यादी लावल्यानंतर त्यांना वेळेत पैसे पण दिले पाहिजे। ते निधीचे स्कॉलरशिप देतो सरकार, एकीकडे सांगतोय की ओबीसीचं कल्याण आम्ही करतोय, परंतु वेळेत जर करत नसेल तर ओबीसी विद्यार्थी फॉरेनला जाणार नाही, शिकणार नाही आणि तर त्याला समजेल की हे सरकार आपल्या सोबत नाही आहे। सरकारला जर दाखवायचं असेल आम्ही सोबत आहोत, तर वेळेत हे सगळी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे। यामध्ये प्रामुख्याने 2 प्रश्न आपल्यासमोर येते। एक तर मराठा कुणबी समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये फक्त 21च आहे, जेव्हा की त्यांची संख्या 75 आहे, मात्र 21 असल्यामुळे त्यांना पुन्हा जाहिरात काढावी लागत आहे। येस, त्याच्यामध्ये सारथीचा पण एक कमकुवतपणा दिसतो आहे की जी संस्था आहे, ज्या संस्थेच्या मार्फत 75 विद्यार्थी भरले जाणार होते, ज्यांनी एकतर ॲडव्हर्टाइजमेंट बरोबर केली नसणार, कारण ओबीसीमधला कुणबी घटकसुद्धा सारथीमध्ये आहे, तर ती ॲडव्हर्टाइजमेंट नागपूर भंडारा असेल, जिकडे कुणबी बहुल एरिया आहे, इकडे आली नसेल किंवा तिथपर्यंत पोहोचली नसेल, त्यामुळे म्हणा किंवा वेळेत अर्ज प्रक्रिया सुरू न केल्यामुळे ही संख्या कमी होत आहे। मुळात 75 विद्यार्थी महाराष्ट्रातून जाणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे। अनेक हजारो विद्यार्थी बाहेर देशात जातात, परंतु सरकार जाणून बुजून ही माहिती लपवतं आणि अशा प्रकारची कुठली योजना आहे, अशा प्रकारे जास्तीत जास्त अर्ज करता येईल, ज्याच्यामुळे हा एक फरक दिसतो आहे। आणि दुसरी गोष्ट काय आहे की मराठा कुणबी समाजातले विद्यार्थी आहेत, बरेच जण लोनवर जातात आणि वेळेत त्यांना ॲडमिशन घ्यायची असते म्हणून लोनसुद्धा काढून बाहेर जातात। परंतु ओबीसीच्या बद्दलची जी स्थिती आहे, ओबीसीला आता मागच्या वर्ष आणि हा वर्ष असे 2च वर्ष झालेत ही स्कॉलरशिप मिळत आहे, तर यामध्ये मुळात पैसे जे वेळेत पाठवणं आहे हे बरोबर करत नाही सरकार, एक दिसतं आहे। साधारण ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी जी शिष्यवृत्ती दिली जाते, ती जी प्रक्रिया आहे किंवा ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया ती केव्हा सुरू होते आणि शिष्यवृत्ती देण्याची सरकारची जी प्रक्रिया ती केव्हा सुरू होते? बाहेर जे विद्यार्थी शिकायला जातात बाहेर देशामध्ये, ते सप्टेंबरचा सेशन असतो, 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर किंवा 10 सप्टेंबरपर्यंत सगळ्या युनिव्हर्सिटीज उघडतात। तर आपला जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट जवळपास जुलै महिन्यात लागला पाहिजे आणि 1 महिना त्याला प्रोसिजरला लागते, विजा असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्याच्या विमानाच्या तिकिटा असतील, त्याला सावरासावर करायची आहे, त्याला महिनाभर दिला पाहिजे, विजाच महिना मिळत नाही। तर जुलै महिन्यात हा निकाल लागला तर विद्यार्थी ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊ शकतात बाहेर देशामध्ये आणि त्यांना जात्यावेळी, जसं चेवनिंग स्कॉलरशिप आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटची चेवनिंग स्कॉलरशिपमध्ये 2 लाख रुपये ॲडव्हान्स विद्यार्थ्यांना मिळतात। 2 लाख रुपयामध्ये विद्यार्थी दिल्लीला जाऊन विजा काढतो, मुंबईला जाऊन विजा काढतो। म्हणजे हा जो गरीब विद्यार्थ्याला आपण जी स्कॉलरशिप देतो, त्या स्कॉलरशिपचा काही पार्ट आधी दिला पाहिजे। जसं बाहेर देशातले जे स्कॉलरशिप्स असतात ते काही पार्ट विमानाच्या तिकिटा असतील किंवा विजा असेल यासाठी पैसे आधीच देतात, ती रक्कम आपल्याकडे मिळत नाही।
ती मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उधारीवर आपलं जीवन जगावं लागतं. नक्कीच. आत्ताच मी एका विद्यार्थ्याशी बोललो, त्यांनी 3.5 लाख रुपये उधार घेतलेले आहेत. एका शेतकऱ्याचा मुलगा आहे तो. शेतकऱ्याचा मुलगा 3.5 लाख रुपये विद्यार्थ्यांकडून मित्रांकडून पैसे उधारी घेत आहे आणि ते उधारीचे पैसेसुद्धा त्याला कधी ना कधी द्यावंच लागतील. ते विद्यार्थीसुद्धा त्याला तंग करतात आणि तो जो UKला US असेल तर त्यावेळी त्याला किती त्रास होत असेल. म्हणजे त्यांनी उधारी घेतलेली आहे, त्याला सरकारवर पण विश्वास नाही की सरकार देईल की नाही देईल, किती दिवस उधार करणार. आणि कोणी ज्याला उधार मिळत नाही, कारण 3.5 लाख रुपये कोणी उधारीवर देणं पण कठीण आहे, तर बरेचसे शेतकरी कुटुंबातले लोक कर्ज पण काढतात आणि कर्जाचा पण व्याज भरतात. ते म्हणजे व्याजाने सुद्धा पैसे काढतात की आपल्याला सरकारकडून काही दिवसात पैसे मिळणारच आहेत. पण तो इतका विलंब होत असेल तर समोरचा जो विद्यार्थी, आम्हाला जे बाहेर देशात विद्यार्थी अजून पाठवायचे आहेत, तो विद्यार्थी कुठेतरी खचेल आणि त्यालासुद्धा कळेल की बाबा हे बाहेर जाणं कठीण आहे आणि सरकार काही बरोबर मदत करत नाही. आता जी स्कॉलरशिप मिळणार असं आशा आहे ती केव्हापर्यंत मिळू शकते आणि सध्या जे विद्यार्थी तुमच्याशी बोलतायत त्यांना काय समस्यांना समोर जावं लागतं? म्हणजे कारण की साध्या आपल्या देशात राहायचं झालं तरी रोजचा खाण्याचा खर्च किती आणि परदेशातला खर्च खूप लाखोंमध्ये आहे. तर सध्या जे काही विद्यार्थी आम्हाला सांगतायत की ते सांगतायत सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पैसे मिळणार. बघा, इतका उशीर झालेला ऑलरेडी आणि आजचा 15 नोव्हेंबर, तरी पण 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांना निधी मिळेल असं दिसतं आहे. आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो अनुभव आहे पूर्ण सरकारसोबत 15 डिसेंबरसुद्धा लागू शकतो. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत की सगळ्यात मोठा प्रश्न असतो इन्शुरन्सचा. तिकडे बाहेर देशात गेल्यानंतर इन्शुरन्स करावा लागतो आणि तो लाखात खर्च असतो, 2.5-3 लाख रुपये त्याचा खर्च असतो. त्याच्यानंतर रूमचा जे डिपॉझिट असतात, जे राहण्याचं, ते सुद्धा लाखामध्ये असतं. आणि रेंट भरणं प्रत्येक महिन्याला आता असं झालेलं आहे की 3रा रेंट आलेला आहे त्यांचा जेवणाचा खर्च आहे, त्यांच्या विमानाच्या तिकीटं आहेत, विजा आहे, हा सगळा मोठा खर्च त्यांना करावा लागतो. तर निश्चितच हा निधी सुरुवातीला मिळाला पाहिजे. आणि हे सगळे विद्यार्थी सांगत आहेत. एक विद्यार्थी USचा माझ्याशी बोलला तर त्याला तर कॉलेजमध्ये जाणं कठीण आहे. म्हणजे कॉलेजमध्ये बसू देणार नाही त्याला जर पैसे आले नाही तर, कारण कॉलेजची जी फीस असते, युनिव्हर्सिटीची फीस असते, ती सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असते. एक स्कॉलरशिप वेगळं असते आणि युनिव्हर्सिटीला एक वेगळी फीस सरकार देते, तर ती सुद्धा त्यांनी पाठवलेली नाही. युनिव्हर्सिटीला सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. नक्कीच विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकारच्या वतीने स्कॉलरशिप दिली जाते, मात्र ते वेळेस मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सरकारला खरंच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन मदतच करायची असेल तर ती वेळेस केली तरच त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ खोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.